राज्य उत्पादन शुल्क विभाग नाशिक यांच्या पथकाला मखमलाबाद म्हसरूळ लिंक रोड मार्गाने परराज्यातील मद्याची अवैध वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती। त्यानुसार दिनांक 15 जुलै 2026 रोजी पथकाने खासगी वाहनातून कर्मचारी पंचांसह मखमलाबाद परिसरासह गस्त सुरू केली। राहू हॉटेल सिग्नल जवळ हनुमान नगर मखमलाबाद म्हसरूळ लिंक रोड येथे प्रादेशिक परिवहन क्रमांक GJ05 RP3004 असलेली मारुती सुझुकी कंपनीची ब्रिझा कार रस्त्याच्या कडेला उभी असल्याचे आढळले। वाहन जवळ एक व्यक्ती दोन्ही हातात काळ्या रंगाच्या प्लास्टिकच्या पिशव्या घेऊन उभा होता। उत्पादन शुल्क विभागाचे पथक जवळ येताच संशयिताने पिशव्या रस्त्यावर फेकून वाहनासह पळ काढला। त्यानंतर पथकाने म्हसरूळ दिंडोरी वणी बोरगाव मार्गाने वाहनाचा पाठलाग केला। निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क सीमा आरोपींकडून केवळ दादरा नगर हवेली दमन दीव येथे विक्रीसाठी असलेले महाराष्ट्रात विक्रीस प्रतिबंधित असलेले 475 बल्क लिटर 2640 सीलबंद काचेच्या बाटल्या, विदेशी मद्यसाठा, मारुती सुझुकी ब्रिझा कार आणि 2 मोबाईल फोन असा एकूण 14,65,240 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणी आरोपींसह अन्य फरार संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करून आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। ही कारवाई महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। या कारवाईत नाशिक विभागाचे निरीक्षक किशोर पाटील, दुय्यम निरीक्षक दत्तू कोळपे, प्रवीण देशमुख, भूषण वाणी, सहाय्यक दुय्यम निरीक्षक सोनाली चंद्रमोरे, जवान युवराज रतवेकर, राकेश पगारे, पूनम भालेराव, भालचंद्र वाघ, सुनील दिघोळे तसेच बोरगाव सीमा तपासणी नाक्याचे निरीक्षक संतोष पांचाळ, दुय्यम निरीक्षक विठ्ठल बाविस्कर, जवान अजय बगर, तेजस कसबे आणि सुनील पाटील यांनी सहभाग घेतला। सदर गुन्ह्याचा पुढील तपास राज्य उत्पादन शुल्क नाशिक विभागाचे निरीक्षक किशोर पाटील करत आहेत।